जय शिवराय शेतकरी मित्रांनो, थांबा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे. कर्जमाफीचे पैसे कधी येणार, तारीख जाहीर झाली का, सरकारने बँकांना नवीन आदेश दिले का, आणि 2 लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ नेमका कोणत्या शेतकऱ्याला मिळणार. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जात आहेत, पण आज आपण कोणत्याही अफवेवर नाही तर शासनाने जाहीर केलेल्या अधिकृत माहितीनुसार प्रत्येक मुद्दा समजून घेणार आहोत. शिवाय व्हिडिओच्या शेवटी मी अशी एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे जी प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असणे गरजेचे आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या समोर दिसत असलेल्या काळ्या बटनाला दाबून कृषी रडार चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी सर्वात मोठा प्रश्न, आजच्या घडीला सरकारने कर्जमाफीची रक्कम कोणत्या दिवशी खात्यात जमा होईल अशी अंतिम अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या उद्या पैसे येणार, 15 तारखेला पैसे येणार, 16 तारखेला पैसे येणार अशा पोस्टवर विश्वास ठेवू नका. मात्र याचा अर्थ प्रक्रिया थांबली असा अजिबात नाही. मुद्दा क्रमांक 2, पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना संदर्भात महत्त्वाची घोषणा केली. यामध्ये पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याची भूमिका पुन्हा स्पष्ट करण्यात आली. तसेच पूर्वीच्या काही अटींमध्ये शिथिलता करण्याबाबतही माहिती देण्यात आली. मुद्दा क्रमांक 3, सरकारच्या माहितीनुसार या निर्णयामुळे राज्यातील लाखो पात्र शेतकऱ्यांना फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मात्र अंतिम लाभ कोणाला मिळेल हे शासनाने निश्चित केलेल्या पात्रता निकषांवर अवलंबून असेल. मुद्दा क्रमांक 4, बँकांना कोणते निर्देश. सरकारने बँकांना पात्र लाभार्थ्यांची माहिती, कर्जाची पडताळणी, KYC आणि आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यासाठी सांगितले आहे. यामुळे लाभ वितरणाची पुढील प्रक्रिया जलद होण्याची शक्यता आहे. मुद्दा क्रमांक 5, 2 लाखांची कर्जमाफी कशी मिळेल. योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जाची 2 लाखापर्यंत लाभ लागू नियमानुसार दिला जाऊ शकतो. प्रत्येक शेतकऱ्याच्या कर्जाची बँकेत आणि पात्रतेची स्वयंपात्रता केली जाईल. मुद्दा क्रमांक 6, अनेक शेतकऱ्यांना KYC अपूर्ण आहे किंवा आधार बँक खात्याची लिंक नाही. जर तुमचे KYC पूर्ण नसेल किंवा बँक खात्याची माहिती चुकीची असेल तर लाभ मिळण्यासाठी विलंब होऊ शकतो. आजच तुमच्या बँकेशी जाऊन ही माहिती तपासा. मुद्दा क्रमांक 7, लाभार्थी यादी कशी तपासायची. तुमच्या संबंधित बँकेत, जिल्हा मध्यवर्ती बँकेत किंवा शासनाने उपलब्ध करून दिलेल्या अधिकृत माध्यमांद्वारे तुमची माहिती तपासा. कोणत्याही YouTube व्हिडिओ किंवा WhatsApp मेसेजवर अवलंबून राहू नका. मुद्दा क्रमांक 8, कोणत्या अफवा खोट्या आहेत. सध्या सोशल मीडियावर आज पैसे जमा होणार, उद्यापासून सर्वांना लाभ, तारीख जाहीर अशा अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. आजपर्यंत सरकारने सर्व लाभार्थ्यांसाठी अशी कोणतीही तारीख जाहीर केली नाही. म्हणून अधिकृत GR किंवा शासनाच्या प्रसिद्धी पत्रकावरच विश्वास ठेवा. मुद्दा क्रमांक 9, शेतकऱ्यांनी आधार लिंक तपासा, KYC पूर्ण करा, बँकेतील खाते सक्रिय आहे का ते तपासा, मोबाईल नंबर अपडेट ठेवा, आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा. ही छोटी कामे वेळेत केल्यास पुढे अडचण येणार नाही. मुद्दा क्रमांक 10, बँकेची पडताळणी आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासन पुढील अधिकृत सूचना जारी करू शकते. म्हणून रोज अफवा पाहण्यापेक्षा शासनाच्या अधिकृत अपडेट लक्ष ठेवा. निष्कर्ष, शेतकरी मित्रांनो, आजची सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे कर्जमाफीची अंतिम तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र सरकारने योजना पुढे नेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू ठेवली आहे. म्हणून अफवांवर विश्वास ठेवू नका. तुमची KYC, आधार लिंक आणि बँकेची माहिती पूर्ण ठेवा. तुमचा जिल्हा कोणता आणि तुमचे KYC पूर्ण झाले आहे का, खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा, कारण योग्य माहिती अनेक शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकते. अशाच अधिकृत सरकारी कर्जमाफी, पीक विमा, हवामान अंदाज आणि बाजारभावाच्या अपडेटसाठी कृषी रडार चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत जय जवान, जय किसान.